काम करू शकले नाही, त्याच्यामुळे देशामध्ये एक आंदोलन त्यांच्या विरोधात उभं आहे आणि म्हणून त्यांना त्या दबावाखाली प्रधानमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि त्या राजीनाम्याला अद्याप 1 महिनाही पूर्ण झालेला नाही। अशा वेळेला धर्मेंद्र प्रधान यांना परत घ्यायचं असेल तर देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल। त्यांना कोणतं खातं तुम्ही देणार आहात काय? शेवटी हा त्या प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे। प्रधानमंत्र्यांना जर तरुणांच्या जखमेवर मीठ चोळायचं असेल आणि वातावरणाचा परत भडका उडवायचा असेल तर प्रधानमंत्री हे करू शकतात, भारतीय जनता पक्ष करू शकतात। पण एक जेनझींचं आंदोलन आणि आता 7 राज्यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत, ज्यात सगळ्यात मोठी निवडणूक उत्तर प्रदेशाची। बरं, त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही अंतर्गत फेरबदल झालेले आहेत। नितीन नवीन यांची नवी टीम समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रातले 3 चेहरे आहेत। विनोद तावडेंना पुन्हा सरचिटणीस केले गेलेले आहे, भारती पवार उपाध्यक्ष आहेत, पियुष गोयल यांना खजिनदार केलेला आहे। जे मोजके संघटनेच्या दृष्टीनं शहाणे लोक मी त्या टीममध्ये बघतोय त्याच्यात विनोद तावडे आहेत, ज्यांनी संघटनेचं प्रदीर्घ काळ काम केलेलं, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून। असे इतर काही लोक असू शकतात, म्हणजे मला माहिती आहे संघटनेतले लोक आहेत। आता राष्ट्रीय अध्यक्ष जो असतो कोणत्याही पक्षाचा तो त्यांची एक टीम नवीन बनवतो आणि त्यांच्याबरोबर काम करतो, जशी JP नड्डाजींची होती, त्याच्या आधी व्यंकय्या नायडूंची असेल। आपापल्या पद्धतीनं लोक काम करतात, त्याच्यावरती आपण मत व्यक्त करणं बरोबर नाही। त्याबरोबर दिल्लीत सुप्रीम कोर्टामध्ये आज परत सुनावणी होते, युक्तिवाद परत आज आमचा युक्तिवाद संपेल। आज कपिल सिब्बल, त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत, हे 2 वरिष्ठ आमचे जे वकील आहेत ते आज आमचा युक्तिवाद संपवतील आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल, तर त्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागेल असं वाटतंय मला। भारतीय जनता पार्टीप्रमाणे आता दिमागी नक्षल चांगली गोष्ट आहे। प्रधानमंत्री एक नवीन विषय जनतेला